मंडळी एकेकाळची जुनी सुपरस्टार जोडी सज्ज झालेली आहे आपल्या नृत्याचा जलवा दाखवण्यासाठी. चला बघूया त्यांचं हे नृत्य कसं रंगतंय ते आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सुपरस्टार विनोदवीरांचं. 5, 6, 7, 8 या सर प्रसाद सर ऐकलं सर. हा बोल 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 बोल. खूप भारी वाटतंय सर. सर म्हणजे इट्स लाईक ड्रीम कम ट्रू मोमेंट आहे सर आज माझी. ऍक्च्युली मी ते सुपरस्टार पृथ्वी कुमार आणि त्या सौंदर्याचा बॉम्ब वनिता बानू सर त्यांना आपण कोरिओग्राफी शिकवणार आहोत सर आपली. सर तुम्हाला माहितीये का माझ्या कपाटावर ना मी त्यांचं पोस्टर चिटकवलंय सर. रिअली? हो सर. तू एवढी मोठी फॅन आहेस त्यांची? फॅन आहे मी सर. नाही मी सुद्धा त्यांचा खूप मोठा फॅन आहे. यु नो आय एम हार्ड फॅन. मी माझ्या वॉलेट मध्ये सुद्धा त्या दोघांचा फोटो ठेवला होता. ते माझे आयडॉल आहेत. मी त्यांचा फॅन आहे खूप मोठा. सेम इयर सर. माहितीये मँडी मी म्हणजे माझ्या त्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये गणेशोत्सवात कॉम्पिटिशन व्हायचे. मी त्यांच्यासारखा कॉस्ट्युम घेऊन जायचो. काय बोलता सर? सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आपण सब जगा आपण. आणि काय उद्या त्यांना या एका अवॉर्ड फंक्शनला जीवन गौरव देणार आहेत. बरोबर. लाईफ टाईम अचिव्हमेंट. सो ऑर्गनायझर्सचं म्हणणं आहे की त्यांची जी आयकॉनिक मुवमेंट होती ती रिक्रिएट करायची. ओके. त्यांचं जे गाजलेलं गाणं होतं. बरोबर बरोबर. सोपं आहे. काय पहिल्या खूप लाऊड असायचं. बरोबर. काय ते शब्द काय वारा असा बेभान पहिल्या वेळी करायचं. मी जरी कोरिओग्राफ केली असती मी कशी केली असती? कशी सर? हे बघ खिशात हात टाकले असते लाईक. अरे देवा काय झालं सर? पॅन्ट उलटी घातली. हरकत नाही सर. सर सर मग नाही चालेल असं काय हे नाही. मी काय कसं केलं असं काय? हा सर. वारा असा बेभान आगे काय उरी आलं तुफान आलं तुफान 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 नाही करतात. पण त्यावेळी कसं लाऊड होतं. बरोबर नाही पण बघ आज म्हणजे त्यांची मुवमेंट रिक्रिएट झाली ना. आज इव्हेंट में माहौल बनेगा. येस सर. येस सर. लिख के ले भाई. हॅलो असू दे बेटा. सर हेलो हेलो हेलो. यू मस्ट बी निलेश. नाही प्रथमेश. चुकलात सर. रमेश. नाही सर. सर देवाच्या पाया पडल्यावर काय मिळतं आपल्याला? आशीर्वाद. नाही सर ते नाही. सर तीर्थाच्या पुढे काय असतं? रूप. नाही सर. सर हास्य जत्रेला जज कोण आहेत? सई. सर मी प्रसाद. Good. And this, hey, you beautiful lady, you must be. नाही सर तुम्ही गेस करूच नका ना कारण आपण आधी भेटलोच नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच नसणार मी कोण आहे म्हणून. मी शिवज आहे सर यांची असिस्टंट आणि तुमची खूप मोठी फॅन सर. खूप मोठी फॅन. I know. माझ्या फॅन्स माझ्या जवळच असतात. I know. But you are too beautiful to be an assistant. माझ्या ऑफिसला ये मी तुला हिरोईन करतो. And this राकट बॉय. सर त्याला काहीच बोलू नका. तो जस्ट इन झाला आता. लास्ट मोमेंटला ऍड केलं. पाय पडतो सर. पूर्ण पाया पड नीट. And where is my heroine? माय ओल्ड हिरोईन वनिता बानू. आज पण नसेल आली आहे ना. लेटच येते ती नेहमी. तिला सांग नाही करायचं तुझ्यासोबत डान्स. माझा मी एकटा करतो. नाही सर त्या ऑलरेडी आल्या आहेत. काय तुम्ही जेवत होतात ना म्हणून मॅम मला बोलल्या की मी एक पॉवर नॅप घेते. ए मॅडी लवकर. मॅडम कुठे लवकर बस तू बस. सर मी नाही तुम्ही बसा. आय एम फिट अँड फाईन एकदम. मॅडम ना बोलव पटकन. आले. अरे आलास का बुद्धू? कसायस रे? बाप रे. बरं आहेस का? अरे किती वर्षांनी भेटलास रे? खूप वर्षांनी भेटलो आपण. छान दिसतोयस की. मी अजून तसाच आहे. वन्नू तू पन्नूची टेन्नू झाली आहेस. बाप रे. सर मला नका घेऊ. तुमचं करा. कशी झाली आहेस? बाप रे सगळ्यांसमोर काय बोलतो? असं आम्ही आधीपासून असं तिला चिडवतो. बसा.
किती वर्ष आता डाएट करायचं तेव्हा माहितीये ना मी 20 वर्ष आंब्याची फोड खाल्ली नव्हती डाएट बारीक राहायचं म्हणून पाणी पण मोजून प्यायचे आता नाही होत आता सोडून दिलं सगळं नंतर खूप हार्मोनस बदल झाले रे थायरॉइड डिटक गोळ्यांची एलर्जी झाली सगळं बदललं नाहीतर मी आधी ती तुझी असिस्टंट कुठे एवढीशी ही बघ अशी होते मी एवढीशीच होते नाही होती होती तुला सांगतो ही आहे ना अशीच होती एकदा माझी कडकी अशी तुडतुडीत रेखीव होती रेखीव सर वा तेव्हा आहे ना हा काय नाही असं बोलतो नाही सांगतोय ग सांगू नको सगळ्यांसमोर नाही अगं आठवणी आपल्या पण आता बदलली आहे एकदम मी बघ अजून तसाच फिट अँड फाईन तेव्हाचे कपडे अजूनही तसेच होतात मला ए बर आता ते काय करायचंय ना आपल्याला करूया, काय करूया. डान्स करायचा ना डान्स करूया पण तू असं सगळ्यांसमोर सगळं सांगत बसू नकोस तू इकडे सांगते आपल्यासारख्या सुंदर मुलींनी ना ह्याच्यापासून लांबच राहिलं पाहिजे सगळ्यांना असं मिठीत घेतो अख्खी इंडस्ट्री तेव्हा त्याला मिठीबाई म्हणून चिडवायचे सर मिठीबाई मी डायरेक्ट मिठीत घ्यायचो ना काय मी बाबा होतो बाबा मुलींचा लाडका हिरो होतो मी तेव्हाचा सुपरस्टार डान्सर ऍक्टर मुली सारख्या माझ्या अवतीभोवती मला पण सहवास आवडायचा ना मुलींचा हे चला करूया पोळ्यांची वेळ होईल मॅम काय आहे की म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे तुम्हाला जीवन गौरव देणार आहेत सर तर तुमचा जो एक आयकॉनिक डान्स होता गाणं उरी उठलं तुफान ते त्या गाणं आपण उद्या रिक्रिएट करायचंय तुला सांगतो गांगुली गांगुली नाही सर प्रसाद हा तू अरे आधी वेगळं होतं शब्द गाण्याचे आधी शब्द होते उरी उठलं तुफान वारा आता बेबानं मग नंतर मग मी सांगितलं त्या प्रोड्युसरला म्हटलं अरे आता शब्द बदला आता शब्द असे करा उरी उठलं तुफान वारा आता बेबानं नाही सर सेमच झालं ते एनिवे सर आपण करूया ना रिहर्सल अरे डोंट वरी रिहर्सल मी तुम्हाला लगेच स्टेप्स दाखवत होते नाही अरे रिहर्सलची गरज नाही रे मला एकदम पाठ आहे गाणं मला डान्स म्हणजे तुम्ही कराल डायरेक्ट माझंच गाणं आहे मला माहित नसणार डान्स कोणाला माहित असणार मी माझ्याकडे ट्रॅक रेडी आहे सर मी वाजव मी नाचतो येस फक्त जागा मोकळी सर माझी एनर्जी तुला माहिती आहे मी येस खूप एनर्जी त्याच्यामध्ये तेव्हापासून 5, 6, 7, 8 हे किती छान नाचतात सर सेम आहे सेम नाही सेम नाही तुम्ही करायचं तेच आहे सर सेम नाही फक्त ती बानू सांग ना ती शेवटची स्टेप आहे ना मास्टरजींनी सांगितलेली नाही सर सेम आहे अंगावर येते तशी सर तेच केलंय नाही ती अंगावर आली पाहिजे तू मास्टरजींना फोन लाव सर मास्टरजी गेले हो कधी गेले सर 4 वर्षांपूर्वी त्यांना जीवन गौरव मिळाला ना तर ते ट्रॉफी घ्यायला स्टेजवर आले तर सगळे ऑडियन्स बोलायला लागले मास्टरजी एक गिरकी मास्टरजीने रम करणं गिरकी मारली ट्रॉफी हवेत उडाली सर मास्टरजी गिरकी घेतच राहिले ट्रॉफी डायरेक्ट डोक्यात मास्टरजी तिथेच गेले सर नंतर सर पुढच्या वर्षीपासून मास्टरजींच्या स्मरणार्थ तो पुरस्कार द्यायला लागले सर फक्त एकच अट होती म्हणजे मास्टरजींना वंदन म्हणून ट्रॉफी हाताने द्यायचे जिंकलेल्याच्या डोक्यावर ठेवायचे सर हो सर अरे बापरे नाही पण हे मला कसं माहिती नाही मला माहितच नाही याच्याबद्दल हे कधी झालंय काय ते सर तुम्ही होता तिथे मास्टरजी पडले तेव्हा तुमचा हस्तानाचा क्लोज लागलाय सर मला असं म्हणजे तुम्ही अरे का पडले असं सर तुमचा क्लोज लागला शपथ नाही आठवतंय थोडं काय आहे ना रे थोडं विसरायला होतं मला त्याच्या नाही सर नाही का नंतर तुम्हाला मारायला वगैरे आलेले मारलं होतं मला ट्रोल केलं होतं मारलं होतं मला पण ते महत्वाचं नाही रे डान्स महत्वाचा आहे फक्त ती हिरोईन फक्त येते बानू तूच यायचीस ना अशी ते कळलं ना म्हणजे होईल ना होईल दाखवू सर परत नाही केलं चल केलं चलो कमन येस एकदा करूया येस मॅम पट्टा काढायचा जर मला थांब मी काढतो पट्टा काढावा लागेल नीट काढा येस ते प्रवासात लावतो मी फक्त बाकी अच्छा सर नाही सर पट्टा लावून करूया ना हरकत नाही नक्की प्रवासात लावतो फक्त बाकी ओके आहे बघ ओके सर ओके येस वागताय मॅम ओके सॉरी रेडी सापडलं चला चल 5, 6, 7, 8 पुत्तू ही कुठली स्टेप करतोयस रे ही कुठली स्टेप करतो वनो स्टेप नाहीये पायावर पाय दिलायस माझ्या जोरात काय झालं सर गोंधळ की मुळात ना सर काय झालं तुमच्याकडनं पण छोटी चूक झाली
ये ग शिवा तर मॅमना तुम्ही असं फिरवायचं होतं तर तुम्ही मॅमना असं फिरवलं उलट त्यामुळे ते सगळं हे झालं असं. नाही नाही तसंच होतं पण ते आहे ना. नाही 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 सर ते असं आहे की ना 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 फिर ये आया, ये आया, कोणीतरी ये आया. पाहिलं सर मिठी सर मिठी मिठी लिही आणि ना, ना, येस सर येस सर ये करतो करतो केलं हो का सर अरे, झालं लगेच बोला. सर मी एकदा दाखवतो तुम्हाला एकदा एकदा हा दाखवूया रेडी गाईज एकदा दाखवा नीट एनर्जी एनर्जी Energy, 5 6 7 8 चल केलं करेक्ट सर चांगली नाचतेस ग छान. चल केलं वनू चल झालं आता ये म्हणजे आता तुम्हाला तुम्ही नाचणार मला माहिती आहे येस रेडी केलंच लगेच चल काउंटिंग 5 6 7 8 येस कम ऑन सर या सर वरती या. सर सर ओके पंप मारा पंप पट्ट्याची गरजच नाही. ओके ओके बाजूला सांभाळ ती ओके आहे ना. हो सर काही टेन्शन नाहीये सॉर्ट आहे सगळं. हा फोन सर तुमचा फोन हा सर हॅलो हॅलो सर अहो यांना नका नाचवू नाही नाही ऐका यांची आत्ताच पट्टा लागला यांना ऐका माझं नाही काय ते उद्या स्टेजवर जातील पण नंतर जातील सर ऐका ना त्यांना फक्त आपण समोर बसूया माझी मुलं डान्स करतील हां येस येस सर थँक्यू सर सर अरे बुद्धू काय आहेत आहेत गाईज कमन यूज करा रिहर्सल हे मी करेन 5 6 7 8 हे मला घ्या ना. आम्हाला स्पेशली डान्स मधली पकडापकडी फार आवडली ह्यांची मस्त मस्त परफॉर्मन्स प्रसादा लाजवाब अप्रतिम. सगळ्यात आधी शीघ्रकवी सचिन गोस्वामी आणि शीघ्र संगीतकार आमिर हाडकर यांचं खूप मनपूर्वक कौतुक. शब्द आणि चाल दोन्ही त्या एरामध्ये घेऊन जाणारं होतं 100%. आणि त्याच्यावर म्हणजे चेरी ऑन द केक असा तुमच्या सगळ्यांचा परफॉर्मन्स अशा मस्त मस्त त्या तुमच्या 5 जणांचं ऑब्झर्वेशन इतकं अप्रतिम होतं अप्रतिम. म्हणजे ते कोरिओग्राफर्स म्हणजे जे मास्टर जे असतात ते तसेच वागतात त्यांचे जे असिस्टंट असतात ते असेच नाचतात आणि त्यांची ती बॉडी लँग्वेज आणि सिनियर्सबद्दलचा त्यांच्या मनात असलेली ती एक त्यांचं कुतूहल त्यांचं कौतुक आणि म्हणजे शिवा क्षणभर मला असं वाटलं तू खरोखरच म्हणजे आत्ता नुकतेच आपल्याकडे गणेश येऊन गेले त्यांच्या असिस्टंट्स मुली असतात सेम मंदार सेम आणि प्रत्येक वेळेला तितक्याच एनर्जीनी ते दाखवणार करून आणि मग आणि पीपी वनिता कहर म्हणजे ऍक्च्युली एक एरा गाजवलेली जोडी आज परत आमच्यात आली की काय असं क्षणभर वाटलं. इतका तो माहोल तुम्ही दोघांनी उभा केलात. लाजवाब. मला भयंकर आवडला परफॉर्मन्स. सई एक नंबर परफॉर्मन्स होता. फार मजा आली मला ना. तुम्ही दोघं नुसतंच त्या काळात परत नाही घेऊन गेलात. त्या काळात तुमचं रिलेशनशिप तुमची फ्रेंडशिप कशी असेल ह्याच्यात पण आम्हाला तुम्ही डोकावलं. खूप मजा आली गाईज. भावा मस्त बॉडी लँग्वेज म्हणजे ते सटल स्टेप्स ज्या करत होतास त्या फारच भारी होत्या. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. खूप मजा आली गाईज. गॉड ब्लेस यू. वा 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 वा. हे डान्सचं जे आहे ना काही म्हणजे आमचं काहीच बसलं नव्हतं. सरांनी 2 वाजता येऊन ते गाणं लिहिलं सगळं झालं. मग चेतूने आणि मिलिताईने डान्स बसवला इथे
आणि मग मला तो जमत नव्हता तेव्हा तो व्हिडिओ येईल कधीतरी सोशल मीडियावर. गोस्वामी सरांनी बसवलाय. तो सुपरस्टार कसा नाचेल हे गोस्वामी सरांनी सांगितलं. आम्हाला तो व्हिडिओ बघायचा, व्हायरल करा. व्हायरल होऊ दे, व्हायरल होऊ दे. क्या बात आहे. थँक्स फॉर द